हॅलो 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 कसला रिव्ह्यू आहे? हॅलो चालू असलेला सामना कार्लेकर क्रूड रायडर्स विरुद्ध चालू असलेला सामना कार्लेकर क्रूड रायडर्स विरुद्ध घाडगे ब्रदर्स. प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केले ते कार्लेकर क्रूड रायडर्स संघाला फलंदाजीसाठी. थांबा थांबा थांबा. लाईव्ह बघा. मागच्या सामन्याचा सामना विठवत होतो प्रशांत मोहरे. त्याच्यासाठी संघमालक भूषणजी बिर्जे याच्याकडून 500 रुपये आणि राजेंद्र वंदे यासाठी 500 रुपये. सन्माननीय भाग्यजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित करायचा आहे. भाग्यजी पाटील, चला भाग्यजी पाटील या, सामनावीराचा पुरस्कार द्या. आणि तुम्हाला पसंत पैसे गुगल पे होतील, लक्षात घ्या. चला चालू असलेला सामना कार्लेकर क्रूड रायडर्स विरुद्ध घाडगे ब्रदर्स. पहिला हादरा बसतोय. पहिला हादरा बसतोय मयूर जाधव याच्या स्वरूपात कार्लेकर रायडर्स संघाला. नवीन आलेला फलंदाज, एक टेक्निकली फलंदाज लक्ष्मण वारे मैदानात येताना पाहायला मिळतोय आपल्याला. त्याच्या सोबत सोबतीला फलंदाज सुयोग पाटील उर्फ टिट्टू, एलेक्स आणि टिट्टू. अतिशय कालपासून बघतोय आपण धारदार गोलंदाजीच्या जोरावर प्रणय धसाडे मारा करतोय. पुढील चेंडू प्रणय टू लक्ष्मण. अतिशय सुंदर पद्धतीने कटवला चेंडू नो मॅन मध्ये. पुणे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बघूयात लाईव्ह चेक करा. धावा वाचवल्यात की चौकार आहे. अतिशय सुरेख देखणा फटका मारलाय तो लक्ष्मण याने. असा असतो पीपीएफ संघाला. अतिशय सुंदररित्या फटकेबाजी करतो सर्कल मध्ये तो. चौकार चौकार आहे. आणि सुंदर 4 धाव संख्या म्हणजे खणखणीत दणदणीत चौकार.
लक्ष ठेव ऑपरेटर. पुढील चेंडू प्रणयचा. थोडासा रनअप मध्ये कायचा बदल. अतिशय सुरेख गुड लेंथ वर चेंडू टाकताना दिसतोय तो आमचा प्रणय धासाडे. थोडासा काल पहिल्या मॅच मध्ये इंजर्ड होता म्हणून थोडासा त्याचा रनअप कायचा आपल्याला पुढील चेंडू प्रणयचा. अतिशय सुंदर पद्धतीने कटावलाय लक्ष्मण याने. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या झाली ती 7. 1-7. हॅलो हॅलो हा बरोबर. पुढील चेंडू प्रणयचा. टिट्टूला जोरदार मारण्याचा प्रयत्न. प्रतीकला काही चेंडू समजत नाही. यष्ट्यांच्या मागे चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. थोडासा काल पहिल्या मॅच मध्ये इंजर्ड झालाय प्रणय तरी सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. शॉर्ट रनअप घेतलाय त्याने. पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. शेवटला काही समजत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-7. अतिशय कालपासून पाहतोय प्रणय उत्कृष्टरित्या गोलंदाजी. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो प्रणय. आणि मागच्या मॅच मध्ये संघमालक भूषण बिर्जे यांनी साहिल सहानीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जाऊन घेऊन जायचं आहे. साहिल सहानी, राजेंद्र गोंधळी आणि प्रशांत मोरे 500-500 बक्षिसांची खैरात पाहायला मिळते ती स्माईल सोयडे स्पोर्ट्स संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आकाश बिर्जे संघाचे कोच गोट्या. पुढील षटक आकाश बिर्जे घेऊन येतोय. आकाश टू लक्ष्मण वारे अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. जोरदार मारला फटका आणि 2 ढेंगांच्या मधून गेलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अभिजित राहिरेकडून. रोज मैदानावर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करत असतो. काहीसा फंबल झालेला पाहायला मिळतो तो अभिजित राहिरे. सुरेख फटका लक्ष्मणाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय आणि खूप मोठा. पुढील चेंडू अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे कुणालाच्याकडून आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. धावसंख्येत 2 नि वाढ. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या झाली ती 13. 1-13. अतिशय सुरेख फलंदाजी. अतिशय सुरेख फटकेबाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला लक्ष्मण. आपल्या संघासाठी प्रथम ओपनिंगला आलेला फलंदाज मयूर जाधव बाद झाल्यानंतर लक्ष्मण वारे यांनी संघासाठी अतिशय सुरेख फटकेबाजी केली. पुढील चेंडू आकाशचा. फुलटा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली पूर्ण आहे. फलंदाज बाद. दुसरा आदरा बसतो तो सुयोगाच्या स्वरूपात कार्लेकर ग्रुप रायडर्स संघाला. वॉरियर्स लढतीला तयार. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कार्लेकर
पूर्व रायडर्स वेगात धावले सायमश सुपर किंग्स शॉट्स झळकले. धन्यवाद डीजे. पाण्याची बाटली घेऊन जा प्रतीक. नवीन फलंदाज संघाचा तारणहार धडाकेबाज फलंदाज प्रसाद म्हात्रे पिंटो. नवीन फलंदाज प्रसाद म्हात्रे पिंटू. सुयोगची जागा भरून काढण्याचे नवीन आलेला फलंदाज प्रसाद म्हात्रे एक संघाचा अष्टपैलू खेळाडू. त्याच्या सोबतीला एक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लक्ष्मण वारे. आपल्या संघासाठी किती धावा जमावतोय हे पाहूयात. पुढील चेंडू आकाशचा. आकाश टू पिंटू. अतिशय सुरेख चेंडू फलंदाज बाद. मोठा आदरा बसवतो. काढलं काय गुळाडे संघाला पिंट्याच्या स्वरूपात. टाळ्यांचा गजर महान पूर्व प्रीमियर लीग अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता आकाश बिर्जे. प्रीमियर लीग आझाद मैदान पूर्व एक जवान. मोठा आदरा बसवतो. काढलं काय गुळाडे संघाला पिंट्याच्या स्वरूपात. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज निलेश कांडेकर स्वतः संघ मालक त्याचबरोबर कर्णधार. नवीन आलेला फलंदाज निलेश कार्लेकर स्वतः संघ मालक त्याचबरोबर कर्णधार. काय करतोय पाहूयात. आकाशचा पुढील चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने कटवलाय. नो मॅच स्टार मध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या अभिजित कडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 3/15. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काहीशी संत गतीने चाललेला हा सामना पाहायला मिळतो आपल्याला. कार्लेकर कुरुड रायडर्स विरुद्ध घाडगे ब्रदर्स. घाडगे ब्रदर्स संघाकडे अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतो आपल्याला मैदानात. त्याचे संघ मालक योगेशजी घाडगे आकाशजी घाडगे. अतिशय उत्साहात पार पडणारी स्पर्धा कुळेकरांची अभिमानाची कुळे प्रीमियर लीग पर्व 8वे. शॉर्टपिच पदवी चेंडू नो मॅन लँड मध्ये खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी. अतिशय सुरेख फटका देखना फटका पाहायला मिळतोय. आणि अभिजित रायरे थोडासा बागडताना आणि थ्रो खूप वेगळ्या प्रकारे करताना दिसतो आपल्याला. रोज प्रॅक्टिसचा खेळाडू आहे तरी सुद्धा त्याच्याकडून ही अपेक्षा नाही आपल्या संघासाठी.
अतिशय सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला प्रणय. थोडासा इंजर्ड असल्या कारणामुळे थोडासा छोटा रनअप आहे, तरी सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी आणि लक्ष्मण वारेची अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 1-1, 2-2 मध्ये चौकाराच्या मदतीने अतिशय सुरेख फलंदाजी करतो तो लक्ष्मण. धावसंख्येत दोन्हीवर धावसंख्या झाली ती 22, 3 बाद 22. आपल्याला आपल्या संघाला हळूहळू पुढे नेण्याचं काम करतोय तो आपल्याला पाहताना मिळतो लक्ष्मण. चारी बाजूने फटके मारण्याचा त्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू प्रणयचा, प्रणय तो लक्ष्मण. अतिशय सुरेख चेंडू टाकतोय तो प्रणय आणि त्या संघात पुढील चेंडू अतिशय सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजाला काही समजत नाहीये. फलंदाजाला वाटतंय की आव्हानासोबत आपल्याला एक धाव मिळेल, पण प्रणय खूप हुशार गेलेले षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू प्रणयचा, जोरदार मारलेला फटका कव्हरच्या दिशेने. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण हाशलकडून पाहायला मिळते आपल्याला. अतिशय सुंदर फेकी, एका धावेवर समाधान मानतो तो लक्ष्मण. ओके, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालंय ती 3 बाद 23. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, 3 बाद 23. अजूनही 30 षटक येणं बाकी आणि 4थं षटक KPLच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण ठेवलेला आहे चॅलेंजिंग षटक. 10 धावा बनवा, 5 धावा एक्स्ट्रा मिळवा. अतिशय सुरेख संकल्पना यावर्षी आपण अंमलात आणलेली आहे. अतिशय आपल्याकडे यावर्षी सुद्धा सुरेख 25 ते 30 किलो वजनाची ट्रॉफी, पूर्ण काचेची ट्रॉफी आहे. एका माणसाला उचलू शकत नाहीये. नवीन षटक घेऊन आलेला गोलंदाज आकाश बिरजे. अतिशय मागच्या षटकात दोघांना तंबूचा रस्ता दाखवला होता त्याने. आकाश हाच गोलंदाज आकाश. स्लो पद्धतीचा चेंडू, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय. पहिल्याच चॅलेंजिंग मध्ये पहिल्याच चेंडूवर 1 धाव मिळवतोय तो लक्ष्मण. बाकी उरलेले चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता चॅलेंज वर सक्सेस होण्यासाठी कार्लेकर क्रू रायडर्स संघाला. पुढील चेंडू अतिशय खोलपणे चेंडू, क्षेत्ररक्षकाला काही समजत नाहीये. गुड रनिंग रेट विकेट पाहायला मिळते ती लक्ष्मण आणि निलेश दादाच्या दोघांच्या साथीने. धावसंख्येत 2 नि वाढ, धावसंख्या झाली ती 26. अजूनही धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाते सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या झाली ती 30. आझाद मैदान कुरुळ प्रीमियर लीग, कुरुळकरांचा अभिमान. या चौकारांची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 30. चॅलेंज ओव्हर, या चॅलेंज ओव्हर मध्ये पहिल्या 2
3 चेंडूंवर तब्बल 10 धावा जमा करतोय निलेश कार्लेकर. 3 चेंडूंवर 7 धावा जमा करतोय निलू. उर्वरित 3 चेंडूंवर 3 धावा जर जमा केल्या कमीत कमी तर प्लस 5 धावा मिळतील. आणि हा जोरकस मारलेला चेंडू झेल होण्याची शक्यता नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद कडून. धावसंख्येत 2 निवर. धावसंख्या 4थं षटक चालू असताना 32. पिंट्या बाद झाल्यानंतर संघाचा कर्णधार मालक पूर्णपणे संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आणि चॅलेंज ओव्हर सक्सेसफुल. दरम्यान अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघा रोनाल्डो, कुरुळ गावचा रोनाल्डो क्रिकेट खेळतो तो. दरम्यान जबरदस्त रनिंग. दमलेत निलेश कार्लेकर, धावून धावून दमलेत. धावसंख्येत 2 निबर. धावसंख्या 34. हा एक जोरदार मारलेला फटका. इथे झेल होण्याची संधी आणि पंकज पाटील यांनी झेल सोपा असा झेल सोडलेला आहे. दरम्यान पाण्याची व्यवस्था करा. निलेश कार्लेकर फारच दमलेले दिसत आहेत. पंच या षटकामध्ये 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. 5 प्लस करून चॅलेंज ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 5 धावा एक्स्ट्रा ऍड करून जी धावा झालेल्या आहेत त्या 40. यापुढील होणारा सामना साईश वॉरियर्स विरुद्ध सायन्स सुपर किंग्स विरुद्ध स्माई स्मरणी स्पोर्ट्स. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की या इनिंग नंतर टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. दोघांची वैयक्तिक 2-2 षटकं संपल्यानंतर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय कुणाल. सामना करेल संघाचा कर्णधार मालक निलेश कार्लेकर. जबरदस्त खेळी करतोय आपल्या संघासाठी. हा मात्र चेंडू स्वैर खराब चेंडूने सुरुवात करतोय. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या 41. 5वं षटक चालू. धावसंख्या 41. हा मात्र सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या 42. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. दोन्ही बॅट्समन जरा दमलेले दिसत आहेत. त्याच्यामुळे सिंगल रन्सवर जास्त भर देत आहेत. आणि आपल्या इथे मात्र काहीतरी उलट पुलट करण्याचा प्रयत्न
प्रयत्नाला यश आले, परंतु एकच धाव मिळते पुन्हा एकदा या चेंडूवर. आतापर्यंत कृणाल यांनी सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. कुणाल आपल्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल लक्ष्मण. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू जातोय निर्धाव. एसटी रक्षक आपलं काम चोख बजावतोय. प्रणय धसाडे चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 5वं षटक चालू असताना 44. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू आणि इथे पंचांनी मात्र बॉलरला गंडवलेलं आहे. मागील दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय कृणाल. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 44. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा प्रयत्न, परंतु पंचा षटक समाप्तीची घोषणा करतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 45. चला टाइमाकडे देखील लक्ष ठेवा. आणि आता मात्र शेवटची स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज अंडर 19चा जर्सी क्रमांक 45 परिधान केलेला अभिजित राहिरे पहिल्या चेंडूचा सामना करेल लक्ष्मण वारे. आणि पुन्हा एकदा पंकज पाटील यांनी झेल सोडलेला आहे. अतिशय सोपा झेल सोडलेला आहे. धावसंख्येत 1 निभर निश्चित होते. धावसंख्या 46. दरम्यान स्माइल्स अँड स्मरणी स्पोर्ट्स आणि साई सुपर किंग्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. या इनिंग संपेपर्यंत आपल्याला नाणेफेकी करायची आहे, तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. स्विच हिटचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू जातोय निर्धाव. आणि हा मात्र अतिशय खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर उपयोग फायदा करून घेतलेला आहे निलेश कार्लेकर यांनी. आणि तब्बल 6 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. 6 या धावेनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजे 52. 50 हाफ सेंचुरी संघाची होऊन गेलेली आहे. उलटा चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण.
मध्ये पेटली धावसंख्येत 4 निबर धावसंख्या 56 अब तक 56. हा देखील जबरदस्त मारलेला फटकार आणि फलंदाज बाद. प्रतीक गोंधळी यांच्याकडून एक जबरदस्त झेल. सुपर किंग्स शॉट्स झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान उरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ उरुळ प्रीमियर लीग उरुळकरांचा अभिमान जय हो कुरुळ जय हो खेळाचा जय हो कुरुळ जय हो खेळाचा. आणि निलेश कार्लेकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात गणेश. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना निलेश कार्लेकर एक उत्तुंग षटकार मारण्याच्या बेतात असताना झेलबाद झाले. आणि आता नवीन फलंदाज गणेश. हा देखील जबरदस्त मारलेला फटकार आणि बघा अतिशय निवांतपणे झेल घेण्याच्या नादात झेल सुटला. 2 धावा तर मिळाल्या आणि निर्धारित 6 षटकांची समाप्ती झाल्यानंतर कार्लेकर कुरुळ रायडर्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 58 आणि एकूण 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे घाडगे ब्रदर्स संघाला. दरम्यान स्माई स्मरणी स्पोर्ट्सचा कर्णधार प्रशांत मोहरे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकी करून घ्यायची आहे. सायन्स सुपर किंग आणि ब्रिजेश सालावकर चला या त्वरित या. आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. माफ करा कार्लेकर कुरुळ रायडर्स आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि घाडगे ब्रदर्स संघाला विनंती असेल त्यांनी आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे.
फलंदाजी करत असताना 6 षटकांमध्ये तब्बल 58 धावा जमा केल्या होत्या त्या कार्लेकर क्रू संघाने आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या 59 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजीला सुयोग पाटील आणि सुयोग पाटलांच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपल्या संघाचं खातं ओपन करतोय, वैयक्तिक खातं ओपन करतोय. दरम्यान सुयोग आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकतील, सामना करेल प्रणय. सुंदर चेंडू, चांगला कमबॅक, चेंडू निर्धाव. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटच्या दिशेने गेलेला आणखीन एक चौकार. आन कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं. प्रणय जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 चौकार मारून वैयक्तिक 8 या धावसंख्येवर नाबाद खेळी करतोय प्रणय. आणि हा मात्र अतिशय खराब चेंडू आणि प्रणयचा हा आवडता फटका. धावसंख्येत 6 नि भर. कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. आडगे ब्रदर्स दमदार खेळले. साईश वॉरियर्स लढतीला तयार. हा चांगला चेंडू, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. चोरट्या पद्धतीने काढलेली धाव. चला, चांगला चेंडू, एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 निवर धावसंख्या पहिलं षटक चालू असताना बिनबाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 16. आणि आता गोलंदाजीला आलं ते म्हणजे प्रसाद म्हात्रे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल सलामीचा फलंदाज पंकज पाटील.
सुंदर मारलेला फटका, 4 धावा. मध्ये पेटली स्पर्धेची धार, कारलेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले, साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले, समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. प्रसाद आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि दिलस्कूप मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र एकच धाव मिळते. आणि निलेश कार्लेकर यांची ग्राउंड मध्ये जरा गंमत जम्मत चालू आहे. इथे मात्र झेल होण्याची संधी आणि जबरदस्त मयूर जाधव यांचा अतिशय अप्रतिम जबरदस्त झेल आणि पहिली विकेट, पहिला हादरा प्रणय धसाडेच्या रूपात. कुरुळ प्रीमियर लीग, कुरुळकरांचा अभिमान, जय हो कुरुळ, जय हो खेळाचा, जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. कुरुळ प्रीमियर लीग, नाव गावाचं उंच नेणारा, गावाचं उंच नेणारा, गावाचं उंच नेणारा. बॅट्समन जरा लवकर पाठवत जा, सर्व संघांना विनंती आहे. एक जबरदस्त झेल घेऊन प्रणय धसाडेला तंबूचा रस्ता दाखवला होता आणि प्रणय धसाडे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय आकाश बिर्जे. हा देखील जबरदस्त फलंदाज. पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू जातोय निर्धाव. आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. 58 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 21, 1 बाद 21. हा मात्र आडव्या बॅटने मारलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करताना घाटगे ब्रदर्स संघाची धावसंख्या 1 बाद 22.
ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू खणखणीत दणदणीत चौकार अतिशय सुरेख कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर निलेश कार्लेकरला प्रहार करतो तो आकाश बिर्जे. धावसंख्या झाली ती 26. 1-26. अतिशय सुरेख फलंदाजी करतो तो घाडगे मतदार संघ. गौरवच्या अनुपस्थित पुढे चेंडू ओरती चेंडू जोरदार मारलेला फटका फटका फरदीनने कॅच ड्रॉप केलेला आहे. मोठा आग्रह बसला असा घाडगे बदल संघाला हितेशने कॅच ड्रॉप केलेला आहे. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्येत झाले ती 27. मोठा गळाला लागलेला मासा आकाश याचा कॅच ड्रॉप केला हितेशने. पुढील चेंडू निलेश टू पंकज प्युअर लेदर क्रिकेट खेळाडू पंकज पाटील. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्याचबरोबर फेकी सुंदर. 1 धाव पूर्ण. सुरेख गोलंदाजी करतो तो. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतो निलेश दादा. पुढील चेंडू निलेश टू आकाश. आडवा तिडवा मारण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. खणखणीत दणदणीत चौकार. आझाद मैदान दणाणल कुरुळ गाव नाव गाजल क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. धावसंख्या झाली 32. 2 चेंडू बाकी. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते आकाश कडून. पुढील चेंडू रिसिव्हचा फटका अतिशय देखणादार फटका खणखणीत दणदणीत चौकार. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ती आपल्याला घाडगे संघाकडून आकाशामार्फत. धावसंख्येत 4 निवर. धावसंख्या झाली ती 36. 1-36. वॉरियर्स लढतीला तयार कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कारलेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते आकाशच्या बॅट मधून. निलेशच्या वर तुटून पडलाय. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू त्याच्यावर मोठा फटका खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी केली ती या षटकामध्ये आकाशने. धावसंख्येत 4 निवड. धावसंख्या झाली ती 40. 1-40. वेगात धावले. सायंश सुपर किंग्स शॉट्स झळकले. समाहीश्वरी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ. डीजे 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता असं माफक असं आव्हान आहे घाडगे बदल संघापुढे. चॅलेंजिंग षटक घेऊन आला पिंट्या. जोरदार मारण्याचा प्रयत्न गच्चावर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण. दुसरी ही धाव फलंदाज बाद. मोठा हादरा बसवतो घाडगे बदल संघाला रनआउटच्या स्वरूपात पंकज मार्फत. आझाद मैदान कुरुळ. एक जवान एकच्या ओळख कुरुळकरांचा अभिमान. धन्यवाद डीजे. नवीन आलेला फलंदाज कृणाल पाटील.
नवीन आलेला फलंदाज Forwarded to voicemail. नवीन आलेला फलंदाज कृणाल बाट. आझाद मैदान कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान आझाद मैदान दणाणलं कुरुळ गाव नाव गाजलं क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा. चला नवीन आलेला फलंदाज हर्षल पाटील. पहिल्या मॅच सुद्धा असंच काहीसा प्रकार घडलेला होता. घाटगे संघाकडे लागोपाठच्या चेंडूवर दुसरा हादरा बसतो तो कृणालच्या स्वरूपात. चॅलेंजिंग ओव्हर चालू आहे त्याच्यामुळे जोरदार मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो तो घाटगे संघाकडून. शेवटचे चॅलेंजिंग ओव्हर 4 चेंडू येणं बाकी. नवीन फलंदाज हर्षल पाटील जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. साधा असं माफकचं आव्हान. फुल टॉस चेंडू अतिशय सुरेख आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण हितेश कडून पाहायला मिळतोय. जर का आकाशचा झेल पकडला गेला असता. वाह वाह सुंदर क्षेत्ररक्षण वाह. पुढील चेंडू पिंटे टू आकाश. गुडले त्याचा चेंडू जोरदार मारला फटका खणखणीत दणदणीत षटकार. मैदानात उतरले आडगे ब्रदर्स दमदार खेळले साई शिवोरी या षटकारामध्ये प्रभावित होऊन आदित्य बिर्जे यांच्याकडून आकाशसाठी 100 पारितोषिक आलेले आहे. मध्ये पेटली स्पर्धेची धार. अजूनही 2 धावांची आवश्यकता. जोरदार मारण्याचा प्रयत्न आकाशचा अपयशी ठरतोय. 2 चेंडूवर 2 धावांची आवश्यकता आहे होती आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न केला तो आकाशने. चॅलेंज ओव्हर आहे. 1 बॉल 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 8. जोरदार मारला चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते घाटगे संघाला. धाव संख्या झाली ती 49. 4 धावा मायनस. धाव संख्या झाली 45. चेंडू 14 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी आकाश बिर्जेने प्रत्येक चेंडू षटकार मारला तर आदित्य याच्याकडून 100 रुपये पारितोषिक. प्रत्येक सिकला 100 रुपये. आकाश बिर्जेने प्रत्येक षटकारासाठी आदित्य याच्याकडून 100 रुपये पारितोषिक. जिंकण्यासाठी 12 चेंडूंवर 14 धावांची आवश्यकता. धाव संख्या 44. 45. नवीन गोलंदाज
सुयोग पाटील. जोरदार मारावा फटका कव्हर मध्ये कणकणीत दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी करताना दिसतो आकाश आपल्या संघासाठी. अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान खोल. कुरुळ प्रीमियर अतिशय सुरेख फटकेबाजी. कार्लेकर क्रूड रायडर संघाला तो झेल खूप महागात पडलेला दिसतोय. आकाशचा साधा सोपा झेल. पुढे चेंडू सुयोगचा. सुयोग तो आकाश. स्लोवर चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. एका धावे साधा मारतो आकाश. धाव संख्येत 1 निवाड. धाव संख्या झाले 52. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. पुढे चेंडू सुयोगचा. सुयोग तो हर्षल. शॉर्ट पिच चेंडू. फलंदाजाला काही समजत नाहीये. पलुस्किटच्या नादात चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय सुयोग. जोरदार मारलेला फटका. खणखणीत दणदणीत चौकार. सुरेख फटका हर्षलच्या बॅटमधून निघालाय तो. धाव संख्येत 4 निभर. धाव संख्या झाली ती 56. यापुढे होणारा सामना स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स विपक्ष साई अंश सुपर किंग. दोन्ही संघांनी तयारीत राहायचा आहे. पुढील चेंडू हर्षासाठी जोरदार मारलेला फटका. झेल खाली गणेश. फलंदाज बाद. कालपासून तिसऱ्यांदा त्याच मध्ये आउट झाले पाहायला मिळतो आपल्याला. हर्षल 6 मारण्याच्या नादात 3 वेळा तिकडे त्या क्षेत्ररक्षकाकडे कॅच देताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ. चला नवीन आलेला फलंदाज प्रतीक गोंधळी. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. चला प्रतीक या. चला पंच सामना चालू करा. पुढील चेंडू सुयोगचा. स्लोवर चेंडू अतिशय उत्तमरित्या कटवताना पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कालपासून बघतोय तो गणेश अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण करत होता. आज थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल गणेश कडून. आणि घाटबेळचा संघ 1 ओव्हर राखून सामना जिंकतोय. यापुढे होणारा सामना स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स